नमस्कार सगळ्यांना नमस्कार. ऊन भरपूर झालेलं आहे. बसलो बाजारा बाहेर काय नाही गोष्टी वाटाणा बरं का. उन्हात गेलं की भरपूर असं गरम होतंय. तेवढं तरी बरं झालं इथं म्हणजे बसायला उठायला केलं. नाहीतर मग दाजीचं अवघडच झालं असतं बसाय उठायचं. संध्याकाळची झोपायसाठी केलं पिशीची बसाय केलं इथं. आता काय उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं भरपूर असं गरम होतं आहे. आता हे वर पत्रा आहे टाकलेला आहे. या शेडला पत्रा टाकलेला आहे पण आता कसं इथं हवा चौकून असं खेळतंय नाही म्हणजे पॅक नाही केलेलं त्याच्यामुळं काय एवढं गरम नाही होत इथं आतमध्ये. पण आता कसं आहे पावसाळ्याचं अजून लई दिवस जायच्यात पावसाळ्याची. इथं बसल्यावर जरा बरं वाटतं गार हवा गरम नाही होत. अजून म्हणजे उन्हाळा तर चालूच झालाय पण चौकून हवा खेळती असल्यामुळं गरम होत नाही या ठिकाणी. की ज्यावेळेस आपण पावसाळ्याचं पॅक करू ना त्यावेळेस इथं गरम होणार 100% पत्रा असल्यामुळं. पण आता काय बाबा ना बहिण माहिती का दाजीला तिकडे गरम होऊ नाही तर काय होऊ. आता थोडक्यात दाजीचं घरच झालं ही शेड. आणि त्यात म्हणजे असं झालं की दाजी आता काय झालं की ही आपलं आणि सकाळचा आणि संध्याकाळचा 2 टाईम आपला हे गिरणीचा आणि मिरची कांडाचा बिझनेस चालतो आपला दिवसभर. मग उन्हाचा काय चलत नाही. 4 वाजले की दळणं चालू होत्या थेट डायरेक्ट 8-9 वाजेपर्यंत. मिरची कांडापला बी सकाळचं बी गिऱ्हाईक येतात किंवा संध्याकाळचं 4-5 वाजता वाजले की मग 8-9 वाजेपर्यंत ही बी चालतंय. मग पण तेवढं तरी बरं आहे आपलं उन्हाचं आपलं नो टेन्शनमध्ये आपला आराम करायचा दुपारचा. पण बरं झालं बाई दाजीचं काय माहिती का आता काय म्हणतात की आता वाचतो कमेंट बरं का. मी तर काही विचार केला होता की बुवा आपल्याला काय कोणाच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा नाही काय नाही म्हणजे एक किती बी दाजीच्या विरोधात किती बी कमेंट करून त्या दाजी काय त्याला प्रत्युत्तर देणार नाही असं दाजीने ठरलं होतं. पण काय आहे माहिती का की आता हे बिझनेस टाकून दिलाय की बुवा आता मला कमेंट आलेली आहे की त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्हाला इथून मागं इकडं तिकडं काबाड कष्टाला सारखं पळावं लागत होतं आणि इथं कामधंदा नसत्यात म्हणून आपला काहीतरी घरी बिझनेस म्हणून बायकोनी दाजीला बिझनेस टाकून दिलाय. मी त्याला मान्य करतो असं नाही म्हणत मी. टाकून दिलाय मान्य करतो की पण त्यात दाजीचं योगदान आहे ना. आज काय सगळंच काय त्यांनी पैसे यात घातले तर असं नाही. दाजीचं कष्ट आहे त्याच्यात. हा जेवढं तिचं योगदान आहे ना तेवढं दाजीचं बी याच्यात योगदान आहे. आणि मग मी सोडू कसं सोडून नाही ना जाऊ शकत. मी सोडणार नाही. काहींचं काय म्हणणं आहे की त्याला द्या हाकलून ही मसनी फिसणी एखादा माणूस ठेवा आणि त्याला द्या हाकलून. मिरची कांडत ही ह्याच्यावर एखादा माणूस ठेवा का आम्हाला बायकोला सांगतात म्हणजे दाजीच्या हिर आहेत बघा. म्हणजे काय म्हणजे हे काय माहिती का परपंच फोडायची काम माहिती आहे. फोडून द्या काय आपल्याला काय मग तिचं काही घेणं देणं नाही. कोणाच्या काय म्हणजे जे तिचं म्हणणं जे त्या पद्धतीने सांगत असतं. आता दाजी काय वाईट नजर त्यांना वाईट नजर पडतोय त्यांना त्याच्यामुळं ते काय म्हणणारच आहेत. त्यात काय वादच नाही आहे कारण दाजीचं कष्ट दिसत नाही ना त्यांना अजिबात. दिसतंय का कष्ट त्यांना अजिबात नाही. बरं असू द्या काय माहिती का बाबांना बहिणी तुम्ही आता मी मागं मी व्हिडिओ बनवायचो ज्यावेळेस मी कामाला जात होतो ना तिकडं कांदा मार्केटला. त्यावेळेस मी व्हिडिओ बनवायचो तर माझं मोबाईल खराब झाला होता. दाजीचा मोबाईल खराब झाला होता. 5-6 महिने वर्षभर मी त्याच मोबाईलवर व्हिडिओ काढलेत आणि तुम्हाला बी माहिती तुम्ही बी बघितल्यात व्हिडिओ दाजीच्या मोबाईलची क्वालिटी काय होती काय नाही. आणि हे मी आता दाजी कसा आहे भाऊ ना पहिल्यापासून असा जुन्या पाण्यावरची खरं सांगायची परिस्थिती.
म्हणजे कपडे अंगावर कामाचीच असतात, असे काही इस्त्रीचे कपडे नसतात, नवी कपडे नसतात दाजीच्या अंगावर. बघता तुम्ही कुठं बी गावाशिवाला जाऊन द्या, कुणीकडे जाऊन द्या, पाहुण्या रावळ्यात जाऊन द्या, कधी आवरातून दाजी दाढी फिडी करीत नाही, चकाच्या घरात नाही, कपडे साधा ना कादा आपल्या साधं सिंपल राहणं दाजीचंही. हां, आणि हेच आपल्याला आवडते. असं मी काय कुठली आशा केली का? हां, आता मोबाईल, आता थांबा, मोबाईलचं सांगतो तुम्हाला. मी नवा मोबाईल घ्यायचा होता मला, नवा. त्याच्यासाठी बायको बरोबर 6 महिने वर्षभर तंडत होतो की मला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, मोबाईल घेऊन द्या. मोबाईल बायकोला मी घेऊन द्या नको म्हणतो तुम्ही, तिला 2 महिन्यात माझ्याच कष्टातून मला मोबाईल घ्यायचा होता. मी कामाला जात होतो ना आम्हाला, त्यावेळेस मी पगार आणून द्यायचो बायकोच्या हातात. मग काय अडचण होती दाजीला ही द्यायची, मोबाईल घेऊन द्यायला काय अडचण होती? दाजी काय सोशल मीडिया काम करतोय, मग काय ते 2 पैसे देत नव्हता का घरी? का दाजी जिकडे उधाळत होता? हां, होतं का काय तसं? पण एक म्हणजे काय साधा मोबाईल सकट मला घेऊन दिलेला नाही, ही माझ्या डोक्यात आहे ना पहिल्यापासून. म्हणजे दाजी कसा आहे, जुन्या पाण्याची जुनं पानं ही दाजीच्या नशिबात आहे पहिल्यापासून. हा, मग आता काय सांगू तुम्हाला. हा, चप्पल तुटली तर कवा 6 महिने तीच चप्पल तुटत, मासे शिवून तुणून तीच घालायची. हा, मग कवा लय पार तुटेन मग ही होईन, मग तवा पुढं तरी मग ती दुसरी चप्पल घ्यायची. आतापर्यंत कितीतरी चपला झाल्या जायच्या. आता कामात वापरायचे म्हणलं, पाण्यात वापरायचे म्हणलं, आता तुम्ही बघताय झाडांना पाणी द्यायचं, हे सगळं झाडून गडून काढायचं, पाणी मारायचं, हे सगळी साफसफाई ठेवायची. आता इकडे बघा गिरण तिकडे टाकलेली आहे, इकडं मिरची कांडप आहे. कुठं तुम्हाला स्वच्छता दिसते का नाही मला सांगा तुम्ही? स्वच्छता आहे का नाही एकदम खटाखट? हा, आहे का नाही स्वच्छता? कुठं तुम्हाला काय असं घाण कुठं काय वाटलं? कारण दाजी पहिल्यापासूनच आहे ना, हो का, दिसतंय का तुम्हाला? स्वच्छता, सगळी स्वच्छता असते दाजीकडे. हां, रोजची रोज, एक दिवस खडा नाही, बाहेरची तेवढी स्वच्छता, आपल्या घरची बी तेवढी स्वच्छता, सगळी टाकडक. जेणेकरून आपल्या घरी कसं आहे, माणूस आला तर रमला पाहिजे, थांबला पाहिजे, की मन प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यात आपल्या दारात कसं आहे, उंबरीचं झाड आहे. उंबरीचं झाड तर तुम्हाला माहीतच आहे, मोठं झालेलं आहे, भरपूर मोठं झालं आहे. त्याची आपण सेवा बी करतो, त्याची पूजा बी करत असतो आपण. त्याला आपल्या 2 दिवसाला 3 दिवसाला त्याला पाणी बी असतंय. परत आपण ते झाड आहे ना, 2 दिवसाला 3 दिवसाला सारखं ती सगळं पाणी मारत असतो झाडावर डायरेक्ट वर. कारण काय होतं, हे फोपटा धूळ वार कावदान सुटतं ना दिवसभर, संध्याकाळचं दिवसभर. मग त्या फोपोट्याने काय होतं, पानं ही ती नाही ना सगळी फोपोट्याने जाम होतात, म्हणजे टवटवी दिसत नाही. मग त्याच्याकरता काय करायचं, मोटर चालू करायची, प्रेशर धरायचं, अख्खं झाड धुवून काढायचं. बराच एक त्याचं झाड आहे, अख्खी झाडं आपण 2 आणि 3 दिवसाला अख्खी झाडं आपण धुवून काढतो. एक कसं आहे वातावरण आपल्या दारातलं, म्हणजे कसं एक प्रसन्न वातावरण आहे. आणि एक माणूस आला की माणसाला बरं वाटतं इथं बसले. आला तर तो तासभर जात सगळं नाही इथून, इतकं आपल्या ठिकाणी इथं भारी वाटतं. तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात झाड आपलं. दिसतंय का, हिरवंगार झाड दिसत असेल तुम्हाला, टवटवीपणा झाडाला दिसतोय. आता उन्हाचा तडाखा झालाय, जरा झाडांवर पाणी मारायचंय मला, जरा बाहेर बी पाणी मारायचं जरा. म्हणजे कसं आहे, उन्हाच्या जळाया असतात ना, गरम जळाया, त्या गरम जळाया लागत नाही ते. मग बघा, मग दाजी एवढं इथं सगळी मग घरादाराची सगळी म्हणजे ही काळजी घेतोय. हा, आणि त्याच्यात तर बायकोला वाटतं की यांनी इथं राहावंच नाही, यांनी इथून निघून जावं. एवढं सगळं काय करून बी बायको मध्ये हे काढायचं काम नाही करीत, माझ्या जेव खातोय पितोय. आता बघा बघा मग अशी आता मी अपूर्वाने मला जेवाय बोललं, आम्ही जेवण फिवण केलं मस्तपैकी, इथून आपलं झोपलं. आता मी ऐकत होतो की लगेच म्हणत होते काय खातोय पितोय गडी, निसता सुस्तावतोय, निसता झोप होतोय. हा, पण काय गवाय ना, काम चालू आहे ना माझं, असं निवळ काय मी ही नाही ना. बरं असू द्या, जाऊन द्या, मरू द्या, काय भाऊ ना.
तर तुम्हाला हे मोबाईलचा विषय सांगायचा राहिला. मोबाईल तर शेवट काय घेऊन नाही दिला आपल्याला मोबाईल. हां, तर मला मोबाईल नवीन देण्याच्या ऐवजी तिनेच मोबाईल नवीन घेतलाय. तिने मोबाईल नवीन घेतलाय आणि ह्यो तिचा भांगारात पडलेला खराब झालेला मोबाईल दाजीला दिलाय. म्हणजे 2-3 वर्ष वापरलेला दाजीला मोबाईल. पहिला बी मोबाईल होता ना, तो बी असाच म्हणजे जुना झाला. जवळजवळ 2-4 वर्षाचा तो मोबाईल झाला. आता मग कामात वापरायचा, खिशात घाण गुण ही ती, कॅमेरा झाला ना त्याचा खराब. आता ह्यो तरी काय, आता दाजी कामातच असतो ना सतत. मग आता ह्यो बी मोबाईल खराब हळूहळू. आता हे 2-3 वर्षाचा मोबाईल झाला ना. बरं, याची बी क्वालिटी जरा थोडी डाऊन झालेली. मग तिला वाटलं तर मी डाऊन झालेला मोबाईल, भांगार झालेला मोबाईल मी वापरू का, देऊन टाका नवऱ्याला. मग दाजी कसा जुने पानावायचे पहिल्यापासून. हां, मग का नाही दाजीला मोबाईल घेऊन दिला. ह्यो तिचा मोबाईल मला दिलाय, मग तिलाच ठेवायचा ना. तिला नवीन घेतलाय भला मोठा मोबाईल, क्वालिटीचा, बारीक क्वालिटीचा. त्याच्यात एकदम भारी दिसतंय, दाजीच्या मोबाईलमध्ये एकदम भंगार दिसतंय. मग ही आपल्या डोक्यात बसतं. मग काय आपण एवढं काबाड कष्ट करतोय, निम्या मला घरात दारात सगळं पैसे पाणी देतोय, दाजी पहिल्यापासून जुन्या पाण्यावरची. हे असं काम. तिला नवीन मोबाईल घेतला तर मला बी नवीन मोबाईल घ्यायचा ना. सांग बरं तुम्ही, मग का नाही घेतला मोबाईल मला नवीन? मी काय काम कमी करतोय का? माझा काय अधिकार नाही का ह्या घरादारावर, याच्यावर त्याच्यावर, या सगळ्या मशनीवर काम करून सगळ्या गोष्टी पगार पाणी देऊन माझा अधिकार नाही का कसल्याच गोष्टीला? मग ही दाजीला खटकतं. हे बी तुम्ही डोक्यात घ्या बाबा की तुम्ही बघा राहू. आता मला नवीन मोबाईल आहे का माझ्याकडे? जुना आहे, जुनपाड मोबाईल. 3-4 वर्ष वापरलेला मोबाईल दिला दाजीला. कसं काय करायचं म्हणे? आता तुम्ही विचार करा. आता जाऊ द्या, मी आता काही बोलणार नाही. मला अजून लई काहीतरी भरपूर आहे सांगायला बायकोबद्दल. पण मी काय म्हणजे दाबतो जरा, नको काय. आता आपले चव आपण घालून घ्यायची, पण ती दाजीला तसं नसताना करायला लागलं. त्याच्यामुळे मग दाजीचं डोकं फिरतं मग काय वेळेस. हा नाही, मग आता काय दाजीच्या हितपर्यंत आला नारड्यापर्यंत दाजी लगेच बाहेर वाकायला चालू केलं. आणि हे लोक काय म्हणतात की नाही ह्या माणसाला नीट गुणाने खाऊशी वाटत नाही, आयतं खाऊशी वाटाना, आणि ही लागलं येडवणी करायला, डिसलाईक करा, अमकं करा, फलनं करा. तुमच्या मनाला वाटन ती करा, माझं नाही. डिसलाईक तर डिसलाईक. कसं बी तुमच्या मनाने, माझं काहीच नाही म्हणणं. जाऊ द्या, जास्त बोलायचं मला मी काय बोलू शकत नाही. आता कसं आहे, अजून तासभर जरा इथं आराम करणार आहे, झोपणार आहे मस्तपैकी असं. परत 4 वाजता आपला बिझनेस चालू होईल. चला मग.